मंडळी, पहलगाममध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या 15 दिवसानंतर भारताने पाकिस्तानातील 9 दहशतवादी अड्ड्यांवरती हल्ला केलाय, ज्याला ऑपरेशन सिंदूर असं म्हटलं गेलंय. यात जवळपास 100हून अधिक दहशतवादी मारले गेलेत. दरम्यानच्या काळात काही व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल झाले. त्यातले काही व्हिडिओ मुद्दाम फेक नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी शेअर केल्याचं आता समोर आलंय, ज्यातून पाकिस्तानचा खोटारडेपणा साफ उघडाच आलाय. दुसरी गोष्ट म्हणजे याच दरम्यान एका पाकिस्तानी नागरिकाचा सुद्धा व्हिडिओ व्हायरल झालेला होता, ज्यामध्ये तो स्वतःच्याच देशाच्या संरक्षण यंत्रणेवरती टीका करताना दिसतो आणि पाकिस्तानकडून चालवल्या जाणाऱ्या दिशाभूल करणाऱ्या प्रचार मोहिमेचा पर्दाफाश करताना दिसतो. आणि म्हणूनच आपण आजच्या व्हिडिओतून या सगळ्या व्हायरल व्हिडिओंमागची फॅक्ट चेक जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी मयुरी कराडे आणि तुम्ही पाहताय विशेष भरी. या सगळ्यांमधला पहिला व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ भारतीय पत्रकार रुबिका लियाकत यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवरून शेअर केलेला आहे आणि तो ऑपरेशन सिंदूरचा असल्याचा दावा केला जातोय. या व्हिडिओमध्ये निवासी भागामध्ये बॉम्बस्फोट होत असल्याचं दिसून येतं. प्रत्यक्षात मात्र हा व्हिडिओ 23 ऑक्टोबर 2023 रोजी काबूल न्यूज नावाच्या एका माजी हँडलरने शेअर केलेला होता. या व्हिडिओच्या कॅप्शन मध्ये उर्दूमध्ये असं लिहिलेलं आहे की इस्रायलने रात्री गाझावरती बॉम्ब हल्ला तीव्र केला. पॅलेस्टिनी मीडियाच्या वृत्तानुसार रात्री झालेल्या बॉम्बस्फोटमध्ये महिला आणि मुलांसह 400 लोकांचा मृत्यू झाला आणि शेकडो लोक अजूनही कोसळलेल्या इमारतींखाली अडकलेली आहेत. आणि त्यामुळे या व्हायरल व्हिडिओ सोबत केला जाणारा दावा सुद्धा आता पूर्णपणे खोटा असल्याचं या व्हिडिओच्या ऑपरेशन मधून समोर आलेला आहे. दुसरा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये बॉम्बस्फोटांमध्ये लोक आपला जीव वाचवण्यासाठी धावताना दिसतात. अनेक वापरकर्त्यांनी हा व्हिडिओ त्यांच्या सोशल मीडियावरती भरपूर शेअर केलेला आहे आणि त्याच्या कॅप्शन मध्ये ऑपरेशन सिंदूर असं कॅप्शन दिलेलं आहे. पण हा व्हिडिओ इस्रायलने हमासवरती केलेल्या हल्ल्याचा आहे. हा हल्ला उत्तर गाझा येथील एका इंडोनेशियन रुग्णालयाजवळ करण्यात आलेला होता. यावेळी लोक जीव वाचवण्यासाठी धावताना दिसले. त्याचवेळी ही बातमी 10 नोव्हेंबर 2023 रोजी द सन च्या न्यूज वेबसाईट वरती प्रकाशित झालेली होती. तिसरा व्हिडिओ आहे. शहरी भागामध्ये झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्याचा हा व्हिडिओ ऑपरेशन सिंदूर म्हणून शेअर केलेला जात होता, जो की 1 ऑक्टोबर 2024 रोजी इराणने इस्रायलवरती केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्याचा हा व्हिडिओ आहे. हे न्यूयॉर्क पोस्टने 2 ऑक्टोबर 2024 रोजी त्यांच्या युट्यूब चॅनलवरती अपलोड केलेले होते. यातील चौथा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये शहराच्या मध्यभागी धुराचे लोट उठत असल्याचं दिसून येतं. हा व्हिडिओ शेअर करताना वापरकर्त्याने त्याच्या कॅप्शन मध्ये असं लिहिलेलं आहे की चुटकीभर सिंदूर की कीमत का जवाब, ऑपरेशन सिंदूर. पण हा सुद्धा व्हिडिओ खोटा असल्याचं समोर आलंय. हा व्हिडिओ शायरा बानो नावाच्या एका इंस्टाग्राम युजरने 13 जानेवारीला तिच्या अकाउंटवरून शेअर केलेला होता. आता हे झालं ब्लास्टच्या व्हिडिओंबाबत. या व्यतिरिक्त एका पाकिस्तानी नागरिकाने सुद्धा त्याचा स्वतःचा व्हिडिओ शेअर केला. यामध्ये त्याने पाकिस्तानकडून चालवल्या जाणाऱ्या दिशाभूल करणाऱ्या प्रचार मोहिमेचा अक्षरशः पर्दाफाश केलेला आहे. त्याने बुरखा मोडून काढलेला. त्यानं म्हटलेलं आहे की काल रात्री भारताने पाकिस्तानवरती 24 क्षेपणास्त्र डागली. यामध्ये आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही सगळीच्या सगळी क्षेपणास्त्र त्यांच्या अचूक लक्ष्यावरती पडली. भारताने जे लक्ष ठेवलेलं होतं ते त्यांनी साध्य केलंय. आणखी आश्चर्याची गोष्ट म्हणजे आपल्या संरक्षण यंत्रणेला भारताचे एकही क्षेपणास्त्र रोखता आलेलं नाहीये. आपण एकही क्षेपणास्त्र रोखू शकलेलो नाहीये. हे सर्व हल्ले रोखण्यात आम्ही अपयशी ठरलो आहोत. भारताला जे लक्ष साधायचं होतं ते त्यांनी साध्य केलेले आहे, असं त्यांनी त्याच्या व्हायरल व्हिडिओमध्ये म्हटलेलं आहे. सोबतच यावेळी भारताने पाकिस्तानला त्यांच्याच घरात घुसून मारले, हेच खरं आहे. यावर तुम्ही असं म्हणू नका की तू भारताचं कौतुक करत आहे, असंही त्याने त्याच्या व्हिडिओमध्ये म्हटलेलं आहे आणि ही वस्तुस्थिती असल्याचंही तो सांगतो. मंडळी, या व्यक्तीशिवाय एका पाकिस्तानच्या महिला पत्रकारांनी सुद्धा पाकिस्तानचा हा खोटारडेपणा पकडलेला असून तो जगासमोर आणण्याचं तिने काम केलेलं आहे. याल्दा हकीम या स्काय न्यूजच्या अँकर असून त्यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवरती 2 पाकिस्तानी मंत्र्यांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ आणि पाकिस्तानी माहिती प्रसारण मंत्री अताउल्लाह तरार या दोघांच्या आल्दा हिने मुलाखती घेतलेल्या आहेत आणि या दोन्ही मुलाखती स्फोटक ठरलेल्या असून त्यातूनच पाकिस्तानचा खरा चेहरा उघडकीस आलाय. याल्दा हकीम हिने तरार याला अत्यंत शांतपणे काही प्रश्न विचारले, ज्यांची उत्तरं देताना खान यांची चांगलीच तरतरलेली होती. भारताने जैश ए मोहम्मद, लष्कर ए तैयबा आणि हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यासाठी ऑपरेशन सिंदूर राबवलेलं होतं. पाकिस्तानी मंत्री तरार यांनी या कारवाईबद्दल बोलताना असं म्हटलं की भारत पाकिस्तानातील सर्वसामान्य नागरिकांना लक्ष्य करताय. आल्दा हकीमने हा दावा सप्रमाण खोडून काढला, तो देखील चर्चा सुरू असताना. याल्दाने तरार यांना थांबवत
म्हटलं की भारतीय सैन्याने हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे की त्यांनी फक्त दहशतवादी अड्डेच उद्ध्वस्त केलेले असून पाकिस्तानी सैन्याच्या तळांना कोणत्याही प्रकारे लक्ष केलेलं नाहीये. यावरती तरार यांनी असं म्हटलेलं आहे की पाकिस्तानात दहशतवाद्यांचे अड्डेच नाहीयेत आणि स्वतः पाकिस्तान हाच दहशतवादाचा पीडित आहे. दहशतवादाविरोधात उभ्या ठाकलेल्या देशांमध्ये पाकिस्तान हा आघाडीवरती असल्याचं सुद्धा तरार यांनी म्हटलेलं आहे. याल्दाने तरार यांना तिथेच थांबवत उलटा प्रश्न विचारला. त्यांना असं म्हटलं की काही दिवसांपूर्वी पाकिस्तानी संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांची मुलाखत घेतलेली होती आणि यामध्ये त्यांनी जाहीरपणे सांगितलेलं होतं की पाकिस्तान अनेक दशके दहशतवाद्यांना पोसतोय. दहशतवाद्यांना गुप्त कारवायांसाठी पाकिस्तान पोसत असल्याचं त्यांनी त्यांच्या मुलाखतीमध्ये म्हटलेलं होतं. 2018 साली अमेरिकेचे अध्यक्ष असताना ट्रम्प यांनी पाकिस्तानला दिली जाणारी सैनिकी मदत बंद करण्याचे आदेश दिलेले होते. पाकिस्तान डबल ढोलकी वाजवत असल्याचं म्हणत त्यांनी ही मदत बंद केलेली होती. याल्दा हिने तरार यांची बोलती बंद करताना पुढे असंही म्हटलेलं आहे की तुम्ही जे सांगताय ते परवेज मुशर्रफ, बेनजीर भुत्तो आणि तुमच्या देशाचे संरक्षण मंत्री सांगत असल्याच्या विपरीत आहे. तरार यांनी याल्दाला उत्तर देण्याचा प्रयत्न केला, मात्र ते त्याच्यामध्ये फारसे यशस्वी झाले नाही. त्यांनी असं म्हटलं की पाकिस्तान हा विश्व शांतीचा पुरस्कार करणारा देश आहे. पाकिस्तानातील परिस्थिती काय आहे ते स्वतः येऊन पहा असं म्हणत त्यांनी याल्दाना पाकिस्तानात येण्याचं निमंत्रण दिलं. आता या मुलाखतीवरून पाकिस्तानचे ढोंग विदेशातील माध्यमांच्याही चांगलंच लक्षात आलेलं दिसतंय. मंडळी, या सगळ्यावरून खोटारड्या आणि ढोंगी पाकिस्तानाबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भरीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.